वेलकम टू मराठी इव्हेंट्स अँड लॉ. आजवर सुवर्ण मंदिर म्हटलं की आठवतं ते अमृतसरचं सुवर्ण मंदिर. पण आता दक्षिण भारतातही एक सुवर्ण मंदिर तयार झालं असून ते भाविकांमध्ये दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. तामिळनाडूतील वेल्लोर येथील महालक्ष्मी नारायणी मंदिर देशातीलच नाही तर परदेशी भाविकांच्याही उत्सुकतेचं केंद्र बनलेलं आहे. तामिळनाडूतील वेल्लोरला येण्यासाठी मुख्य शहरांमधून आपण रेल्वेने, बसने किंवा एरोप्लेनने देखील पोहोचू शकतो. बसने येणार असू तर आपण थेट वेल्लोर शहरापर्यंत पोहोचू शकतो. आणि जर आपल्याला बाय ट्रेन पोहोचायचे असेल तर जवळच्याच काटपाडी जंक्शनला उतरून तिथून आपण बसने किंवा रिक्षाने मंदिरापर्यंत पोहोचू शकतो. काटपाडी जंक्शन पासून मंदिर अगदी 20 किलोमीटर अंतरावरती आहे. तामिळनाडूतील वेल्लोर जिल्ह्यात श्रीपुरम येथे संपूर्ण सोन्यानं तयार केलेले हे महालक्ष्मी नारायणी मंदिर आहे. चेन्नई पासून कांचीपुरम मार्गे 175 किलोमीटरवर वेल्लोर आहे, तर तिरुपतीवरून 120 किलोमीटर अंतरावर दक्षिण भारतातलं हे सुवर्ण मंदिर आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारामधून प्रवेश केल्यानंतर समोरील बाजूस आपल्याला काही वेटिंग हॉल पाहायला मिळतात. येथील हॉलमध्ये थोडा वेळ थांबून मस्त फ्रेश होऊन आपण नंतर मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी जाऊ शकतो. मंदिर प्रशासनाने कॅमेरा, मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे मंदिराच्या आत वापरण्यास प्रतिबंधित केलेले आहे. दक्षिण भारतातील मंदिरांमध्ये ही तरतूद खूप प्रचलित आहे. त्यामुळे आपल्या जवळील सगळे सामान या ठिकाणी असलेल्या डिपॉझिट काउंटरवरती ठेवावे लागते. या मंदिराचे उद्घाटन 2007 मध्ये झाले. हे मंदिर श्री शक्ती अम्मा, ज्यांना नारायणी अम्मा देखील म्हणतात, जे वेल्लोर आधारित धार्मिक नेते आहेत, यांनी प्रगत केले आहे. मुख्य मंदिरात जाण्यासाठी 2 किलोमीटर अंतराच्या या स्टार मार्गावर हिरवळ तयार करण्यात आलेली आहे. महालक्ष्मीचं हे मंदिर पायापासून कळसापर्यंत पूर्णतः सोन्याचं बनवलेलं आहे. या सुवर्ण मंदिराची चमक इतर सर्व मंदिरांपेक्षा वेगळीच आहे. इथे खरंच महालक्ष्मीचा निवास असल्याची खात्री पटते. देशातलं हे नवीन सुवर्ण मंदिर 100-125 नाही तर चक्क 1500 किलो सोन्यापासून तयार करण्यात आलेलं आहे. जगातलं हे एकमेव मंदिर असावं जिथं एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं वापरलेलं आहे. मंदिर पाहिल्यानंतर येथे नक्कीच महालक्ष्मीचा वास असेल असा विश्वास वाटतो. सकाळी सूर्याची पहिली किरण पडताच मंदिर झळाळून निघतं आणि रात्रीच्या वेळी हजारो विद्युत दीपांनी मंदिराचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं. हे मंदिर भाविकांच्या श्रद्धेचं, विश्वासाचं नवीन केंद्र बनलं आहे. 101 एकर जागेवर उभारलेलं हे सुवर्ण मंदिर तयार करण्यासाठी तब्बल 1500 किलो सोनं लागलं, ज्याची किंमत 300 कोटींपेक्षाही जास्त आहे. कल्पनेतला स्वर्ग साक्षात भूमीवर तर अवतरला नाही ना, असं वाटतं.
स्वप्नातही जेवढं सोनं आपण कधी पाहिलं नसेल एवढं सोनं इथं उघड्यावर खुले आम पाहायला मिळतं. आपली नजर जिथवर पोहोचते तिथं सोनंच सोनं दिसतं, तेही अत्यंत सुबक, सुंदर आणि मनमोहक नक्षीकाम केलेलं. हे मंदिर बनविण्यासाठी तांब्याच्या हजारो प्लेट्सवर सोन्याचे 9 ते 10 थर देण्यात आले आहेत. 7 वर्षे दररोज 800 कामगार हे मंदिर तयार करण्यासाठी काम करीत होते. मंदिराच्या दर्शनी भागातील 1008 दिव्यांची तांब्याचे 10 स्तर असलेली दीपमाळ लक्ष वेधून घेते. मंदिराच्या दर्शनी भागात देशातील प्रमुख नद्यांचे पाणी आणून तीर्थम सरोवर बनविलेले आहे. हे मंदिर सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत भाविकांसाठी खुले असते. मंदिरातील महालक्ष्मीची मुख्य मूर्ती 70 किलो सोन्यापासून तयार केलेली आहे. मुख्य मंदिरामध्ये पुरुषभर उंचीची चांदीची गाय लक्षवेधक आहे. महालक्ष्मीच्या दर्शनानंतर चांदीच्या गायीचं दर्शन घेतलं जातं. नारायणी मंदिराची रचना 6 टोकांच्या चांदणी किंवा स्टार सारखी आहे. या रचनेला श्रीचक्र म्हणतात. या मंदिरामध्ये भाविकांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये वसतिगृह, उपहारगृह, क्लॉक रूम, प्रसाधनगृहे, पिण्याच्या पाण्याची सोय, बसण्याची व्यवस्था, व्हीलचेअर, हेल्प डेस्क आणि विस्तीर्ण पार्किंग क्षेत्र यांचा समावेश आहे. मंदिर बांधण्याचे मुख्य कारण म्हणजे लोकांमध्ये सत्य आणि धार्मिकतेचा संदेश बिंबवणे आणि लोकांना त्यांचे खरे मूल्य समजण्यास मदत करणे आणि त्यांना खूप सकारात्मक शक्ती असलेल्या लोकांमध्ये रूपांतरित करणे. तसे संदेश फलक देखील या ठिकाणी आपल्याला स्टार मार्गावरती पाहायला मिळतात. मंदिरामध्ये अन्नछत्राची देखील उत्तम सोय आहे. या ठिकाणी स्पेशल दर्शन पास काढून देवीला थेट अभिषेक देखील करता येतो. तशी या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे. या ठिकाणी मंदिर प्रशासनाने अन्नछत्राची उत्तम सोय केलेली आहे आणि अन्नछत्राच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती आपल्याला नारायणी अम्मांचा फोटो लावलेला दिसतो. नारायणी महालक्ष्मी मातेचं हे मंदिर पायापासून कळसापर्यंत पूर्णतः सोन्याचं बनवलेलं आहे. मंदिरामध्ये जाण्यासाठी अशा चांदणी आकाराच्या मार्गाची रचना केलेली आहे, ज्या रचनेला श्रीचक्र असे देखील म्हणतात. या चांदणी मार्गावरून मंदिराकडे जाताना आपल्याला भरपूर हिरवळ पाहायला मिळते आणि त्याचबरोबर
सत्य आणि धार्मिकतेचा संदेश देणारे फलक या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतात. तर मंडळी, तमिळनाडूतील सर्वात सुंदर मंदिर असलेले हे नारायणी मातेचे गोल्डन टेम्पल आज मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.